जनगणनेसाठी तुमच्या घरीही माणसं यायला सुरुवात झालीये का? पण हो, तुम्ही सावध राहायला पाहिजे. अर्थात आम्ही असं म्हणत नाहीये की तुम्ही जनगणना करणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर कोऑपरेट करू नका. पण हे अधिकारी खरे आहेत की खोटे आहेत हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण सध्या असा स्कॅम होतोय. आता हा स्कॅम नक्की काय आहे हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. 1 एप्रिल पासून तुमच्या घरी जनगणना अधिकारी यायला सुरुवात झाली असेल. हे अधिकारी तुम्हाला तुमच्या कुटुंबाबाबत अगदी साधे आणि सोपे प्रश्न विचारतील. पण हे प्रश्न नेमके कोणते आहेत आणि फसवणूक करणारे अधिकारी कोणते प्रश्न विचारणार आहेत हे आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेऊया. आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की तुम्हाला कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तुमच्या घरात किती माणसं राहतात? पिण्याचं पाणी तुम्हाला कुठून मिळतंय? तुमच्या घरात टीव्ही, लॅपटॉप, फ्रीज अशा कोणत्या सुविधा आहेत? तुम्ही राहत असणारे घर तुमचे स्वतःचे आहे की भाड्याचे आहे? हे साधे आणि सोपे प्रश्न जर जनगणना अधिकारी तुम्हाला विचारत असतील तर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही बिनधास्त द्या. पण यानंतर फसवणूक करणारे अधिकारी तुम्हाला कोणते प्रश्न विचारू शकतात हे सुद्धा आपण जाणून घेऊया. कोणत्या गोष्टी सांगणं ठरू शकतं घातक? बँकेचा खाते क्रमांक, तुमचे रेशन कार्ड व आधार कार्ड, पॅन कार्ड क्रमांक विचारल्यास नक्कीच धोका आहे. कोणत्याही प्रकारचं ओटीपी देणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. लक्षात ठेवा की खरे जनगणना अधिकारी जे असतात ते यापैकी तुम्हाला काहीही विचारत नाहीत. पण तुम्ही जर या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि ओटीपी दिला तर तुमच्या खात्यातली सगळी रक्कम एका क्षणात गायब होऊ शकते. हा कोणत्याही प्रकारचा एक स्कॅम असू शकतो, त्यामुळे वेळीच सावध राहा. याशिवाय फसवणूक करणारे अधिकारी अजूनही एक प्रकार शोधून काढतात. तो नेमका काय आहे तेही जाणून घेऊया. तुम्हाला एखादं ऍप उघडायला सांगतील आणि त्यातील लिंकवर क्लिक करायला प्रवृत्त करतील. याशिवाय तुमचा डेटा व्हेरीफाय करायचा आहे असंही तुम्हाला सांगतील. पण तुम्ही त्यांच्या जाळ्यामध्ये अजिबात फसू नका. कारण या लिंकवर क्लिक केल्यास तुमची आयुष्यभराची कमाई ही एका क्षणात गायब होईल. सुरक्षितता आणि जागरूकताच तुम्हाला या स्कॅम पासून दूर ठेवू शकते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि नवराष्ट्राला लाईक करायला आणि फॉलो करायला विसरू नका.